नागपूर जिल्ह्याच्या सावने तालुक्यात शंकरपूर गाव या गावात साहेबराव धोटेंची 10 एकर शेती आहे. त्याबरोबर 7 एकर शेती ते मक्त्यानं घेऊन करतात. यामध्ये ते संत्रा, मोसंबी, गहू, चना, सोयाबीन, तूर, कापूस, हळद आणि भाजीपाला यासारखी पिकं घेतात. 2003 पर्यंत साहेबराव धोटे रासायनिक पद्धतीनं शेती करायचे. यात त्यांना एकरी 1 लाखांपर्यंत उत्पादन व्हायचं. मात्र हळूहळू उत्पादन घटू लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सुरुवातीला आमचं उत्पन्न चांगलं होतं. त्यावेळेला ओलताचा कापूस आम्ही तरी 10 क्विंटलपर्यंत घेत होतो आणि कोरडवाहूचा 6 क्विंटलपर्यंत. त्यावेळेला हे शेत ओलतात नव्हतं, त्यावेळेला नंतर ओलीत झालं इथे. पण नंतर गहूसुद्धा मी 16 क्विंटलपर्यंत एकरी घेत होतो रासायनिकवर. पण क्रमाक्रमानं उत्पन्न कमी होत गेलं, 10 क्विंटलपर्यंत आलं. तुरीचंही मला त्या काळामध्ये चांगलं पीक व्हायचं, पण त्याचंही सुद्धा जे उत्पादन होतं ते कमी होत गेलं. मग त्याच्यामुळे मी विचार असा करायला लागलो आणि माझ्या याचा जमिनीचा अभ्यास केला तर मला लख्खी आठवलं की म्हटलं जमीन ही दिवसेंदिवस आता नापीक होत चाललेली आहे रासायनिक खताच्या याच्यामुळे. आणि जमीनमध्ये कठीणपणा खूप आला होता, हार्डनेस खूप आली होती. रासायनिक खतांच्या आणि कीडनाशकांच्या वापरानं जमिनीचा पोत बिघडत चालला होता. शेतात असलेल्या नैसर्गिक मधमाशा, पक्षी दिसेनासे झाले होते. त्यामुळे रासायनिक शेतीकडून ते ऋषी कृषी पद्धतीकडे वळले. यात मध आणि तुपाचा उपयोग केला जात होता. 2 वर्षापर्यंत त्यांनी या पद्धतीनं शेती केली. मात्र यात खर्च खूप होता. दरम्यान ते सुभाष पाळेकर यांच्या संपर्कात आले. त्यांनी सांगितलेल्या नैसर्गिक पद्धतीनं ते प्रभावित झाले. त्यानंतर साहेबरावांनी 0 बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब सुरू केला. त्यानंतर मग असं कोणतं तंत्रज्ञान आहे का बाबा साधारण उत्पन्न आलं तरी चालेल, परंतु आपल्याला जमीन आणि पर्यावरण म्हणजे आता पूर्वी कसं होतं की आमच्या शेतामध्ये मधमाशापासून सर्व दिसायच्या, बाकीच्या त्याचे पक्ष्याचं प्रमाण कमी झालं. म्हणून आम्ही पहिल्यांदा ते देशपांडे म्हणून आहेत कृषी तंत्रज्ञानाचे, त्यांच्या पद्धतीनं 2 वर्ष शेती करून बघितली. पण त्यांची जी पद्धत होती मध तूप वापरा, अमुक करा, ते करा, तर ते जरा किचकट झालं. म्हणून मग आम्ही पाळेकर, जे सुभाषजी पाळेकर आहेत नैसर्गिक शेती तज्ज्ञ, यांच्या संपर्कात आलो. सुरुवातीला त्यांनी 2 एकरांवर प्रायोगिक तत्वावर हळद आणि आल्याचं पीक घेतलं. या पद्धतीत पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी चांगलं पीक आलं. त्यामुळे 2005 पासून संपूर्ण 17 एकर शेती धोटे यांनी नैसर्गिक पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला. आज धोटे यांच्याकडे 6 एकरात संत्र्याची 300 आणि मोसंबीची 300 झाडं आहेत. 2 झाडांच्या मध्ये एक शेवगाचं झाड त्यांनी लावलंय. त्यातच मिश्र पीक म्हणून ते सोयाबीन आणि तूर घेतात. 4 एकरात गावरानी चना आणि 2 एकरात बन्सी गहू आहे. 1.25 एकरात हळद आणि 1.25 एकरात डाळिंब लावले आहेत. 2.5 एकरात ते भाजीपाला घेतात. सुरुवातीला काही विश्वास बसला नाही म्हणून 1-2 एकरात साधा प्रयोग केला आम्ही. पहिल्यांदा हळद अद्रक लावायचा त्या काळामध्ये मी त्याच्यावर प्रयोग केला आणि बाकीचा इतर पिकावर केला. तर पहिल्या वर्षी साधारण रिझल्ट चांगलेच मिळाले, पण दुसऱ्या वर्षीपासून आम्हाला रिझल्ट चांगले मिळत गेले. आणि मग मी 2005 पासून कंटिन्युअसली नैसर्गिक शेती, म्हणजे नैसर्गिक शेती म्हणजे असं की घन जीवामृत याच्यावर खात म्हणून वापर करायचा आणि पीक संरक्षणाकरता दशपर्णी अर्क, मग निमास्त्र असो, ब्रह्मास्त्र असो किंवा अग्नेस्त्र असो, हे प्रकार आहे त्याच्यातले, याचाच वापर करणं चालू केलं. त्याच्यानंतर मी संत्रा मोसंबीची जी लागवड केली तर ते सुद्धा त्याला रासायनिक खत न देता कोणतं फक्त याच्यावरच जीवामृतावरच मी ते बघितल्या. आणि आज तुम्ही बघतात या ठिकाणी की त्याची कंडिशन जी आहे, त्या झाडाची जी स्थिती किंवा त्या पानाचा आकार तुम्ही बघाल मोसंबीच्या, तर इतर बागामध्ये जेव्हा पाहिलं असाल तुम्ही त्याच्याकडे मोठा आढळतो. तर ते हेल्दी झाडं जे आहेत ते नुसते जीवामृतावर आहेत. धोटे यांच्याकडे 2 गायी आहेत. 2 गायींपासून मिळणाऱ्या गोमूत्र आणि शेणापासून ते 17 एकर शेती नैसर्गिक पद्धतीनं करतात. तेही दर्जेदार घन आणि द्रव्य जीवामृत ते वापरतात. सोयाबीन आणि तुरीवर जीवामृताची फवारणी करतात. कीड येऊ नये म्हणून दशपर्णी अर्काचा उपयोग करतात. यावर्षी जास्त पाऊस झाल्यानं नागपूर जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोग आलाय. मात्र धोटेंकडील शेतात हळदीवर कोणताही रोग आलेला नाही. रासायनिक शेतीमध्ये रासायनिक खताचाही खर्च वाढतो, कीटकनाशकाचाही वाढतो आणि जमिनी होतं. म्हणून माझा तरी एक म्हणजे मत आहे या बाबतीमध्ये की सर्वात अगोदर पिकाचा हव्यास करून जास्तीत जास्त रासायनिक खताच्या मात्रा वापरण्याचा हव्यास करण्यापेक्षा पहिल्यांदा जी आपली जमीन मृत झाली आहे
ती आज आमच्या जमिनीमध्ये तुम्ही चालाल तर ती अत्यंत मऊ वाटेल तुम्हाला. आम्हाला ट्रॅक्टरची गरज पडत नाही. साध्या वखराने आमची भुसभुशीत माती निघतं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, आता ओलसर आहे तुमचं आमचं हळदीचं पीक, पण तुम्हाला जागोजागी छिद्र पडतात. गांडूळ खत आम्ही गांडूळ खत पूर्वी वापरत होतो, ते बंद केलं. गांडूळ खताचे निष्कर्ष काही इतके चांगले नाही आणि त्या गांडूळ खताच्या ज्या मात्रा होत्या त्या एवढ्या जास्त लागतात की तेवढं ते शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही परवडत नाही. त्याच्याऐवजी आम्ही गाईच्या शेणापासून घनजीवामृत बनवतो. त्या घनजीवामृताचे रिझल्ट आता आमच्या घनजीवामृत आम्ही प्रत्येक पिकाला, जसं आता खरीपाची पिकं असेल तर सुरुवातीला बेसल डोस म्हणून सरत्याने 200 किलो देतो एकरी. त्या 200 किलोमध्ये आम्हाला 10 ते 15 गाड्या शेणखत वापरण्याचे रिझल्ट मिळतात. संत्रा आणि मोसंबीमध्ये 3 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तूर अशा पद्धतीनं ते पिकांची रचना करतात. त्यांना सोयाबीनचं उत्पादन एकरी 4 ते 5 क्विंटल मिळतंय, तर तूर एकरी 8 ते 10 क्विंटल होतं. नंतर कमी दिवसाची जी पिकं आहे सोयाबीनसारखे, याला आम्ही 3 वेळा द्रव जीवामृत देतो. तर या सोयाबीन तुरीमध्ये तर शिंपडून देतो आम्ही, पण बाकी बोलतं जी पिकं, आता हे हळदीसारखं पीक आहे, या पिकाला आम्ही पाण्याद्वारे देतो. त्या दांडामध्ये नळी सोडून त्याच्यामध्ये पाण्यामधूद्वारे ते जीवामृत देतो. आता हे हळदीच्या पिकाला जवळजवळ आम्ही 7 वेळा जीवामृत दिलेलं आहे आणि घनजीवामृताची मात्रा जास्त वापरतो याला, कारण हे पेटर क्रॉप पडतं, याला जास्त द्यावं लागतं त्या दृष्टिकोनातून. आणि विशेषतः म्हणजे असं की पीक संरक्षणसुद्धा आपण नैसर्गिकरित्या दशपर्णी अर्क, बाभळीचा पाला, वावडिंगास्त्र म्हणतो आपण, म्हणजे वावडिंगाचा जो आहे त्याला बारीक करून दुधामध्ये 2 लिटर दुधामध्ये त्याला आटवायचं अर्ध आणि 5 लिटर दुधात मिसळून त्याची प्रत्येक पाठीवरचा पंप आमचा 15 लिटरचा असतो, त्याच्यात टाकून फवारणी केली. तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व प्लॉटवर करपा आलेला आहे. करप्यामुळे सर्व प्लॉट वाढल्यासारखे झाले. आमच्या इथं करपा नावाची वस्तू नाही, तुम्ही बघतात इथे करपासुद्धा नाही आहे आणि हे हेल्दी क्रॉप आहे. आता हे आलेलंच आहे, एका महिन्यात हे काढणीला क्रॉप येईल. धोटे आणि इतर नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नागपुरात एक गट तयार केलाय. आपल्या उत्पादनाचं प्रमाणीकरण ते करून घेतात. त्यानंतर थेट चना न विकता त्याची डाळ ते तयार करतात. विषमुक्त पद्धतीनं त्यांचा शेतमाल पिकत असल्यानं त्याला चांगला भाव मिळतोय. त्यांच्याकडील डाळ 90 ते 100 रुपये किलोनं विकली जाते. गव्हाला 30 रुपये किलोचा भाव मिळतोय. ओल्या हळदीचं एकरी 60 ते 70 क्विंटल पर्यंत उत्पादन त्यांना मिळतं. शेवग्यापासून 70 ते 80 हजार रुपये मिळतात. दरवर्षी याच्यामध्ये हा जो 6 एकराचा जो प्लॉट आहे वरचा, त्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन आणि तुरीचं मिक्स क्रॉप घेतो. 3 ओळी सोयाबीन, 1 ओळ तुरीची. तर आम्हाला 4 ते 5 क्विंटल सोयाबीन मिळतं एकरी आणि एकरी 8 क्विंटल तूर पिकतं. तुरी आम्ही आता काही तुरी मार्केटला विकत नसतो. आम्ही याच्यामध्ये काय केलं आहे की एक ग्रुप तयार केला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यांची संस्थाही बनवली. त्या आणि त्यांचं आम्ही प्रमाणीकरण सुद्धा करून घेतो ब्युरो व्हेरायटीज ऑफ इंडिया कंपनीतर्फे. त्याच्यामुळे आम्ही डाळी बनवतो. आम्ही सरळ माल नाही विकत. किंवा आमचा गहू आहे तोही प्रमाणीकरण बॅगमध्ये विकतो. तर आमच्या डाळी ह्या जवळजवळ 90 ते 100 रुपये किलोप्रमाणे जातात प्रमाणीकरण असल्यामुळे. आमचा जो गहू आहे बनशी, हा 30 रुपये किलोप्रमाणे जातो. या दृष्टिकोनातून आम्हाला पैसा जास्त मिळतो. रासायनिकमध्ये आम्हाला त्यावेळेला नफा राहत नव्हता असं नव्हतं, परंतु 1 लाख रुपये नफा राहत होता. खर्च वजा जाता, मजुरी, नोकराचे पगार आहेत, बाकीचे खतं, हे ते सर्व. आज मला सुरुवातीला जेव्हा संत्रा बगीच्याचं जे आमचं उत्पन्न आहे ते चालू व्हायचंच होतं, तर या शेतामध्ये मला जवळपास म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून 3 लाख रुपये नफा राहतो. आता यंदा जर पावसाळ्यामुळे नुकसान झालं तर नफ्याचं प्रमाण कमी होईल, पण तरीसुद्धा मला नाही वाटत का कमीत कमी म्हणजे किती झालं तरी 4 लाखाच्या दरम्यान मी नफा त्याच्यामध्ये मिळविल. नैसर्गिक पद्धतीमुळे रासायनिक कीडनाशकं किंवा खतांचा खर्च वाचतोय. शिवाय घरी जोपासलेल्या बियाणांचा वापर केल्यानं त्यावरचा खर्चही कमी होतोय. त्याचवेळी शुद्ध शेतीमालाच भावही चांगला मिळतोय. त्यामुळे त्यांच्या नफ्यात मोठी वाढ झालीय. विशेष म्हणजे रासायनिक कीडनाशकांचा फवारा बंद केल्यामुळं त्यांच्या शेतात पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मधमाशांचं घोंगावणं पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे निसर्गाबरोबर राहत शेतीचा आनंद काही औरच असल्याचं धोटेंचा अनुभव लाखो शेतकऱ्यांना समाधानी आणि झिरो बजेट शेतीकडे वळण्याची प्रेरणा नक्कीच देतोय.
माझ्या मागे आपण जे झाड बघताय ते मोसंबीचं झाड आहे आणि पाहू शकता की अतिशय सुदृढ आणि हेल्दी हे झाड आहे. नैसर्गिक पद्धतीचं हेच एक वैशिष्ट्य आहे की नैसर्गिक पद्धतीमध्ये झाडांची जी आरोग्य आहे ते अतिशय हेल्दी असतं आणि उत्पादन जे आहे ते रासायनिक शेतीपेक्षा दुपटीनं उत्पादन मिळतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो आहे. झाडांची जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं होत आहे. अवघानच निसर्गातसुद्धा निसर्गसुद्धा टिकण्यास मदत होते आहे आणि त्यामुळेच विदर्भातील शेतकरी जे आहे ते आता मोठ्या संख्येनं नैसर्गिक शेतीकडे वळू लागले आहेत. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.